परत मला एक चिठ्ठी आलेली आहे. अरे काय चाललंय हे. श्री अण्णा महाराज प्रसन्न, आमचे सासरे मिस्टर्स माधव भट. पुन्हा ते मिस्टर्स लिहायला विसरलेले नाहीयेत, अजून त्यांनी सुधारणा केलेली नाहीये. मिस्टर्स माधव भट यांना थोडी बी विज्जत असेल, विज्जत असेल, नवीन नवीन शब्द माझ्या डिक्शनरीत ऍड व्हायला लागलेत. थोडी जरी विज्जत असेल तर त्यांनी यावे आणि चिल्लर द्यावी. धंद्याची खोटी होतीये. अरे काय भाषा आहे का काय, धंद्याची खोटी होतीये. आता जास्ती टाइमपास टॉयलेट केला जाणार नाही. चला एक शब्द तरी बरोबर लिहिलाय. त्यांना टॉलरेट म्हणायचं असेल का? असेल असेल. बबन थोरात, रिक्षा युनियन परसेडंट. आत्ता थोड्या वेळपूर्वी हा अध्यक्ष होता, एकदम परसेडंट झाला. काही हरकत नाही, पण ओ माधव भट जाऊन भेटा ना या बबन थोरात यांना. आणि असल्या चिठ्ठ्या पाठवू नका हो, आम्हाला खूप प्रॉब्लेम होत आहेत. त्यामुळे मस्त चाललंय आमचं. आपल्या प्रत्येकाकडे काही ना काहीतरी कला असतेच असते, पण त्या कलेला ओळखायला आणि त्यातले बारकावे शोधून काढायला आपल्याला एखाद्या गुरुची नितांत आवश्यकता असते. प्रत्येकाची पहिली गुरु ही त्याची आई असते. ती आपल्या मुलाचं संगोपन करते, योग्य ते मार्गदर्शन करते आणि मग पुढे त्याला वेगवेगळ्या रूपांमध्ये गुरु भेटतो. तसंच व्हॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आलीच्या मंचावर सुद्धा या अप्सरांना वेगवेगळे गुरु भेटले. पण काही अप्सरांना या गुरुच्या रूपात आईचं रूपही पाहायला मिळालं. आणि अशी एक गुरु म्हणजेच दीपाली विचारे. आपल्या अनुभवाच्या आणि नृत्याच्या नैपुण्यामुळे तिने आपल्या शिष्यांनाही उत्तम नृत्याची दीक्षा दिली. तेव्हा आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दीपाली विचारे हिचं. अभिजा